नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तिचं नाव आहे उपकाराची परतफेड. एका मोठ्या जंगलामध्ये खूप सारी झाडं होती. एका झाडावर एका कबुतराने आपलं छानसं घर केलं होतं. त्या झाडाच्या शेजारीच एक तळं होतं. त्या तळ्याच्या बाजूला खूप मुंग्या पण राहायच्या. एक दिवशी एक मुंगी पाण्यात पडते आणि ओरडायला लागते, वाचवा वाचवा. ते ऐकतो कोण माहितीये? कबूतर. कबूतर बघतो तर काय, बापरे, ती मुंगी पाण्यात बुडते. मग तो काय करतो माहितीये? एक झाडाचं पान तोडतो आणि मुंगीच्या पाशी तळ्यामध्ये टाकतो. मुंगी बघते, अरे कबुतराने पान टाकलंय आपल्यासाठी. ती अलगद त्या पानावर चढते आणि ते पान तरंगत 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 तळ्याच्या काठी येतं आणि ती काठावर निघून जाते आणि आपल्या घरी परत जाते. आणि मग तिथून ती त्या कबुतराला म्हणते, अरे कबुतरा, आज तू माझ्यावर किती उपकार केलेस. त्या उपकारांची मी कधीतरी नक्कीच परतफेड करीन. त्यामुळे आज माझे प्राण वाचले. तर कबूतर विचार करतो, ही इतकुशी छोटीशी मुंगी माझ्या उपकारांची काय बरं परतफेड करेल. पर ठीक आहे, तिला वाटतं ना ती करू शकते, करू दे. अशा तऱ्हेने काही दिवस गेले. एक दिवशी त्या जंगलामध्ये एक शिकारी आला. शिकारी शिकार करण्यासाठी आला. ठरवूनच आला, आज मी भरपूर शिकार करणार आहे. पहिलाच दिसला त्याला कबूतर. तो त्याचा बाण आणि धनुष्य असा सरसावतो आणि ठरवतो आता त्या कबुतराला मारायचंच. आणि ही गोष्ट कोण पाहतं माहितीये? आपली मुंगी. ती मुंगी बघते की आता हा नेम धरतोय त्या कबुतरावर. मग ती येते धावत 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 आणि त्या शिकाऱ्याच्या पायावर चढते आणि चावते. मुंगी चावल्यावरती तो ओरडतो, बापरे, मुंगी चावली, मुंगी चावली, मुंगी चावली. आणि त्याचा नेम चुकतो. कबुतराला कळतं शिकारी आलाय. मग कबूतर उडतं आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसतं आणि अशा तऱ्हेने त्याचे प्राण वाचतात. तेव्हा तो काय म्हणतो की बरोबर इतकुशा मुंगीने पण बरोबर आपले प्राण वाचवले. अशा तऱ्हेने त्या मुंगीने त्याने केलेल्या उपकाराची परतफेड केली. बरं का मुलांनो, लक्षात ठेवा, नेहमी आपण दुसऱ्यांना मदत करायची. आपण जर मदत केली ना तर दुसरा सुद्धा आपल्याला कधी ना कधीतरी मदत करतो. म्हणून नेहमी दुसऱ्यांना मदत करायची आणि चांगलं वागायचं. कशी वाटली गोष्ट? छान आहे ना? बाय.